तर आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं की आपण एक प्रोजेक्ट बनवणार आहे, स्मॉल एक लँडिंग पेज किंवा होम पेज एक वेबसाईटचं. ठीक आहे, आपण तिथूनच कंटिन्यू करू आता. प्रॉपर नेव्हिगेशन बार, त्याच्यानंतर आपलं हिरो सेक्शन, मेन कॉन्टेंट आणि फुटर. ठीक आहे, हे सेक्शन आपण बनवणार आहे युझिंग टेलविन. तर सर्वात आधी आपण एक प्रोजेक्ट क्रिएट करून त्याच्यात मी परत इन्स्टॉलेशन सांगतो तुम्हाला. टर्मिनल थ्रू आपण इन्स्टॉलेशन कशी करतो टेलविन. सेव्ह आपण सर्वात आधी फोल्डर क्रिएट करू. ठीक आहे, त्याचं नाव द्या आपण फिफा प्रोजेक्ट. फिफा, फिफा प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये अजून एक फोल्डर क्रिएट करू. त्याच्यानंतर देऊ आपण सोर्स. सॉरी, आपण एक डिलीट करू याच्यापैकी, एक फिफा देऊ आणि त्याच्यात हे बी डिलीट करू. त्याचं काही काम नाही आपल्याला. फक्त एक फोल्डर क्रिएट करू, त्याचं नाव राहील सोर्स. आता आपण सोर्स मध्ये येऊ आणि सोर्स मध्ये टाकू आपण index.html. एकदा इथे येऊन आपण चेक करून ऍक्च्युअली आपलं आलंय का फोल्डर बरोबर बनलंय का. नाही तर मी टर्मिनल थ्रू तुम्हाला फोल्डर कसं काय बनवतात ते एक्सप्लेन करेल. ठीक, आपला प्रोजेक्टचा मेन फोल्डर आहे प्रोजेक्ट सोर्स index.html. करेक्ट, प्रोजेक्ट त्याच्यामध्ये सोर्स आणि index.html. तर आपण एक काम करू, डॉक्युमेंट टाईप टाकून देऊ. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण डॉक्युमेंटेशनला फॉलो करू आता. ओके, की इन्स्टॉलेशन त्यांनी काय स्टेप दिली म्हणजे तुम्हाला सेकंड आता थर्ड टाइम आपण इन्स्टॉल करतो तुम्ही कन्फ्युज नाही राहणार. आपण आलो ते इन्स्टॉलेशनला, इथे बोललो आपण इन्स्टॉलेशन. आपल्याला ऍक्च्युली जायचं आहे, हे नाही आहे इंस्टॉलेशन आपण टाकू टर्मिनल. ओके परफेक्ट. सर्वात आधी इथे आपण ते बोलले की इन्स्टॉल टेलविन सेसेस अँड टेलविन सेसेस. ठीक आहे, आता टेलविन यूज करायच्या आधी तुम्हाला पहिले चेक करावं लागेल की तुम्ही तुमचं सिस्टीम मध्ये नोड इन्स्टॉल केला आहे की नाही. जर नसेल केलं तर पहिले इथे जायचं, टाकायचं इथे Node.js आणि इथे डाउनलोड मध्ये जाऊन इथे विंडोज इन्स्टॉलर करून तुमचं जे सिस्टीम असेल त्याप्रमाणे इन्स्टॉल करून घ्यायचं Node.js. त्याच्यानंतर आपल्याला चेक करायला एक कमांड असते व्हेरीफाय npm वर्जन. इथे जायचं, कॉपी करायचं, त्याच्यानंतर यायचं टर्मिनलवर. आपण टर्मिनलवरती आलो, कॉपी पेस्ट. ठीक आहे, आता तुम्हाला इथे वेगळाही नंबर दिसू शकतो, हा फक्त आपल्या नोडचा जो नंबर असतो. ठीक आहे, वर्जन तो आता माझा 11.00 तुमचा आता किती चालू 26.4.0. ठीक आहे, हे बी तुम्ही इन्स्टॉल करू शकता. सर्वात आधी इथे आलो आपण. ठीक आहे, इथे टर्मिनल वरती आलो, हे केलं कॉपी. ठीक आहे, इथे आपण आलो आपल्या टर्मिनलवर. सर्वात आधी आपल्या प्रोजेक्ट मध्ये गेलो, प्रोजेक्ट ते पेस्ट केलं. ठीक आहे, आता काय होईल या फोल्डर मध्ये आपली टेलविन जे असेल ते इन्स्टॉल होऊन जाईल.
हे बघा इथे म्हणजे लोडिंग चालू आहे, आता इन्स्टॉलेशन चालू आहे, ठीक आहे सर्व्हरवर. तर हे झालं ऍडिंग पॅकेज. म्हणजे आता इथे आपली जी आहे ठीक आहे टेलविन इन्स्टॉल झाले, ठीक आहे नोड मॉड्यूल्स वगैरे इन्स्टॉल झाले. आता आपल्याला काय करायचे, नेक्स्ट स्टेप काय असते, परत याचं डॉक्युमेंटेशन वरती इथे आलो. ओके अरे यार सॉरी आपण एक मिनिट यायचं, आपल्याच्याने एक प्रोसेस आपण वीट थ्रू गेलोय, नव्हतं करायचं आपल्याला. एका बिन मध्ये टाका, हे आता क्लोज करू आपण. आधी आपण इथे येऊ, टाकू फिफा प्रोजेक्ट. फिफा प्रोजेक्ट मध्ये आपण बनवू फोल्डर, त्याचं नाव सोर्स. सोर्स मध्ये आपण टाकू फाईल, तिचं नाव असेल index.html, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे डायरेक्टरी, ठीक आहे टेलविन CLI npm install, कॉपी आणि इथे पेस्ट. ओके आता झाले इन्स्टॉल. त्यानंतर ठीक आहे दुसरे काय असते, input.css मध्ये जाऊन इथे कॉपी करायचं, इम्पोर्ट टेलविन CSS. सोर्स मध्ये गेलो आपण, एक टाकली input.css टेलविन, कॉपी पेस्ट. नेक्स्ट स्टेप वरती आपण आलो, त्याच्यानंतर इथे ही कमांड कॉपी केली, परत आलो टर्मिनल वरती, मी केली पेस्ट. ठीक आहे आता झाले आपले आउटपुट.css झाले आणि इनपुट झाले. आता इथे आपण फक्त एकदा टेस्ट करून घेऊ ते ऑलरेडी. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते, ही लिंक जे असते आपल्या आउटपुट.css तिथे येऊन आपले एक्झॅक्ट या मेटा टाईपच्या खाली इथे पेस्ट करून द्यायची. आता आपण इथे येऊ आणि या बॉडीमध्ये एक एक्झाम्पल h1 याचा क्लास देऊ आपण टेक्स्ट रेड 700 आणि देऊ आय एम टेलविन. अरे तर इथे आपण जाऊ, हे बघा आता इथे कलर रेड झाले म्हणजे आपले टेलविन सक्सेसफुली इन्स्टॉल झाले. ठीक आहे आता याच्यात त्यांनी 2-3 टाईप दिले इन्स्टॉलेशनचे, ठीक आहे. युजिंग हे आहे, तुम्ही जेव्हा रिॲक्ट आपण रिॲक्ट शिकू तेव्हा याच्याप्रमाणे आपण इन्स्टॉल करू. त्याच्या आधी तुम्हाला कोणतं होतं प्लेन CDN, ठीक आहे हा बी आपण बघितलं होतं की डायरेक्ट आपण कसं काय स्क्रिप्ट टाकू शकतो टेलविनची. पण त्याचा आपण एक ड्रॉबॅक बी बोललो होतो तुम्हाला, जे तुम्हाला ऑटो सजेशन असते क्लासेसचे ते येणार नाही, कारण की त्यांनी इथे मेन्शन केले की द प्ले CDN इज डिझाईन फॉर डेव्हलपमेंट पर्पज ओनली, इज नॉट फॉर इंटेंडेड फॉर प्रोडक्शन. ठीक त्यामुळे आपण जे एक्सटेन्शन इन्स्टॉल करतो, ठीक आहे इथे तुम्हाला एक्सटेन्शनचं नाव पण सांगितलं होतं टेलविन इंटेलिजन्स. फर्स्ट किंवा सेकंड हे ठीक आहे, हे वाला एक्सटेन्शन ठीक आहे. हे आपल्याला जसं ऑटो क्लासेसचं सजेशन देते, ठीक आहे. आपण इथे आलो, ठीक आहे क्लास आता अजून मी टाकलाय की H2 आणि बोललो याला क्लास, याचा बॅकग्राऊंड ग्रीन करू, ठीक आहे. हे सजेशन येत आहे, ठीक आहे. हे येणार नाही जर तुम्ही ती CDN थ्रू सॉरी डायरेक्ट स्क्रिप्ट इथे ऍड केली तर. त्याच्याऐवजी तुम्हाला काय करावं लागेल, टर्मिनल येऊन, ठीक आहे. आपण दुसरी प्रोसेस बघितली CLI थ्रू कमांड लाईन इंटरफेस, त्याच्याने इन्स्टॉल केली की तुम्हाला सजेशन वगैरे प्रॉपर येतील सर्व क्लासेसचे, युटिलिटी क्लासेसचे टेलविन मध्ये जेवढे. आता आपण आपलं प्रोजेक्ट करू, आपल्याला बनवायचं ते एक लँडिंग पेज. ठीक आहे आता त्याच्यात काय असणार आहे, 3 पार्ट असतील आपले. सर्वात आधी एक
एक नेव्हिगेशन बार, त्याच्यानंतर आपलं एक हिरो सेक्शन त्याच्यानंतर येईल आपले कार्ड्स, आपण त्याच्यात देऊ, त्या कार्ड मध्ये दाखवू आपण रिसेंट मॅचेस, याच्यात दाखवू रिसेंट मॅचेस. त्याच्यानंतर अजून एक सेक्शन येईल कार्ड्सच, त्याच्यात आपण दाखवू टॉप हायलाइट्स. ऍट द एंड एक राहील फुटर कंपोनंट. आपण स्टार्ट करू. पहिले सर्वात आधी टायटलचं नाव चेंज करू आपण. इथे देऊ आपला रोल न्यूज. त्याच्यानंतर येऊ कमेंट रिमूव्ह करू. सर्वात आधी देऊ बॉडीला क्लास बॅकग्राऊंड देऊ 300. त्याच्यापेक्षा आपण ग्रे कलर घेऊ, ग्रे 200. त्याच्यानंतर येईल नेव्हिगेशन बार. आपण क्लास बॅकग्राउंड ब्ल्यू 600. त्याच्यानंतर एक H1 देऊ आपण FIFA न्यूज. त्याच्यानंतर एक अनऑर्डर लिस्ट टॅग लिस्ट मध्ये आपण आपण पहिले चेक करून ब्राउझर डॉक्युमेंट चा कलर 300. ओके. टेक्स्ट व्हाइट. ओके. त्याच्यानंतर एक डिव्हिजन ऍड करू परत. ओके. नंतर आपण क्लास मॅक्स with 7XL max flex justify between item center and padding. तो परत येऊ आपण इथे एकदा चेक करू. ओके, आता परफेक्ट आहे. 1 2 3 and 4. ठीक आहे. आपला टॅग इथे आपला FIFA न्यूज म्हणजे आपला फॉर एक्झाम्पल आपल्या वेबसाईटचं नाव, तिथे आपल्या नेव्हिगेशन बार
नेक्स्ट आपण ऍड करू याला h1 ला आपण स्टाईल देऊ. आता h1 मध्ये जाऊ, टाकू क्लास, त्याला डिफाइन देऊ टेक्स्ट टू एक्सेल, फॉन्ट बोल्ड, आता याला इमोजीस टाकू आपण, ठीक आहे, एक फुटबॉलचा. तो ऍक्च्युली आपण सर्च करू बॉल. एक काम करू, आपण क्रोम वरती जाऊ त्याच्यापेक्षा आणि एक इमोजी कॉपी पेस्ट करू. आपण फुटबॉल इमोजीस हे कॉपी इथे आलो, केलं पेस्ट. आता जाऊ आपल्या वेबसाईट वरती परत. दिसतोय का? ओके, दिसतोय, ठीक आहे. FIFA न्यूज 1 2 3 and 4 ची फॉन्ट साइज भी वाढली आता. करेक्ट. आता याला स्टाईल करू, क्लास परत मीडियम डिव्हाइसला आपण रिस्पॉन्सिबल इथे देऊ आपण त्याला फ्लेक्स गॅप 6, ठीक आहे. आणि आता इथे प्रत्येकाला आपण याला क्लास देऊ, ठीक आहे. जसा याच्यावरती आपण युजर जाईल, ठीक आहे, याला आपण स्टेट टाकू, हॉवर इफेक्ट टाकू, जेणेकरून, ठीक आहे. आता मी 1 by 1 एक्सप्लेन करतो ऍक्च्युली टाकलं काय, ठीक आहे. आता याच्यावरती जसं युजर जाईल, ठीक आहे, होम वरती किंवा अबाउट सर्व्हिस वरती, तर याच्याने काय होईल, ठीक आहे, हे जो कलर असेल, ठीक आहे, या होमचा एक्झॅक्ट या टेक्स्टचा, ठीक आहे, हा चेंज होऊन ब्ल्यू होईल. ठीक आहे, आपण आता जाऊ आणि चेक करू एकदा. हॅलो, ठीक आहे, हा कलर जो असेल, हे बघा, होम सर्व्हिस, ठीक आहे, जसा कर्सर याच्यावर जातोय, ठीक आहे, प्रत्येकाचा कलर ब्ल्यू मध्ये चेंज होतो प्रत्येक लिंकचा. कॉन्टॅक्ट सर्व्हिस अबाउट आणि होम मध्ये आपण हे कुठे बघितलं होतं, डॉक्युमेंटेशनच्या याच्यात, ठीक आहे, ते अवर फोकस अँड अदर स्टेट मध्ये, ठीक आहे. त्यांनी बी आपल्याला हाच क्लास यूज केला बघा, आपण युटिलिटी क्लासेस इथे गेलो, सेम इथे गेलो ना, आज जरी कॉपी पेस्ट केला आपण, एकच आहे जो डॉक्युमेंटेशन मध्ये असतो. हा काय तो बॅकग्राऊंड, फक्त त्यांनी कलर वेगळा दिला, आपण कलर वेगळा दिला होता, ठीक आहे, कर्सर वरती. परत आपण इथे टाकू टेक्स्ट जो आपला ऑलरेडी होता, ठीक आहे, टेक्स्ट ब्ल्यू 600. आता परत एकदा टेस्ट करू की तो इफेक्ट येतोय का नाही आपल्या. अरे काहीतरी झाला, ओके, आता येईल बघा, परफेक्ट, ठीक आहे. होम वरती गेलो, ठीक आहे, जसा कर्सर याच्यावरती गेला, याचा कलर झाला चेंज ब्ल्यू, याचा ब्ल्यू ब्ल्यू प्लस ब्ल्यू, ठीक आहे. याचा नाही होणार कारण का आपण इथे ती स्टेट डिफाईनच केली नाही, फक्त इथे केले, ठीक आहे, या 4 लिंक वरती होम, अबाउट, सर्व्हिस आणि कॉन्टॅक्ट. आता आपण नेक्स्ट सेक्शन ला एक टाकू बटन, देऊ आपण बटन, कलर बटन, बस एवढंच असं. इथे दिसत नाही, बटन देऊ आणि याचं देऊ टेक्स्ट, कारण हा मीडियम डिव्हाइस वरती हिडन आहे. सर्वात आधी आपण याला देऊ टेक्स्ट टू एक्सेल, आता दिसेल, आता दिसतोय. जसं मी इथे बोललो की याला MD हिडन, आता नाही दिसणार, कारण की आपण त्याला जे मीडिया क्वेरीज राहतो, आपण CSS मध्ये शिकलो होतो बरोबर, मिनिमम आणि मॅक्सिमम, तेच आपण इथे आपल्याला प्रिफिक्स भेटता ब्रेक पॉईंटचे. आपण काय टाकलं इथे, जे मागच्या लेक्चरला बघितलं होतं आपण प्रत्येक, की जसा
मीडियम डिव्हाइस किंवा त्याच्यापेक्षा ग्रेटर जाईल तसं हे बटन जे असेल ते हिडन होऊन जाईल. आता ते होते. आता मी हा रिमूव्ह केला परत क्लास. आता विजिबल इथे दिसतंय. ओके, आता इथे आलो आणि आपण याला करू हिडन. आता नाही दिसणार. तसंच इथे गेलो, परत इन्स्पेक्ट केला आपण, इथे आलो रिस्पॉन्सिव्हनेस मध्ये, तेव्हा स्मॉल डिव्हाइसला ऑफ दिसते. ठीक आहे, आपण बोललो होतो की टेलविन मोबाईल फर्स्ट अप्रोच फॉलो करते, म्हणजे जी सर्वात आधी जी स्टाईल लागते ती आपण डायरेक्ट जी सर्वात स्मॉल स्क्रीन असते त्याला लागते. त्याच्यानंतर आपण फक्त मीडियम डिव्हाइस लार्ज आणि त्याच्या पुढे टार्गेट करत राहतो प्रत्येक स्क्रीन साईजला. ठीक आहे, आता दिसतंय जसं मीडियम डिव्हाइसच्या वरती जाईल. ओके, 60 पिक्सेलचा जसं वरती जाईल ना, आता हे बटन जे असेल ते आपल्याला हिडन होऊन. हे बघा, याच्यासाठीच आपण रिस्पॉन्सिव्हनेस शिकलो होतो की जर स्मॉल डिव्हाइस असेल तर याच्या क्लिक वरती आपल्याला आपलं नेव्हिगेशन बार दिसायला पाहिजे. आता मीडियम डिव्हाइस वरती प्रॉपर दिसतं आपलं पूर्ण नेव्हिगेशन बार जो येतो, आणि इथे बटन बी हिडन होतो. तर परत येऊ आपण आणि पुढची स्टाईल करू. इथे टेक्स्ट आपण ऑलरेडी जसा होतो 2XL, इथे साईज. ओके, आता आपण इथे ऍड करू आपलं एक हिरो सेक्शन. नाव हिरो सेक्शन, कमेंट, परफेक्ट. नाव देऊ आपण सेक्शन, background color green, class green, 800, value text, height, त्याच्यानंतर परत एक डिव्हिजन ऍड करू. डिव्हिजनला क्लास असेल, ठीक आहे, मॅक्स विथ आपण डिफाईन करू 7XL. इथे आपण जसं 7XL लिहिलं, ठीक आहे, इथे बी आपल्याला 7XL म्हणजे 80 REM किंवा 1280 पिक्सल. ठीक आहे, म्हणजे जसं CSS मध्ये आपण पिक्सल डिफाईन करायचो, ठीक आहे, इथे फक्त आपण काय करतो, क्लास डिफाईन करतो, युटिलिटी क्लासेस. पण जर आपल्याला सजेशन बी पाहिजे की ऍक्च्युली 7XL किती आहे, तर फक्त त्याच्यावरती आपला जो कर्सर येऊन गेलो, ठीक आहे, किती येते मॅक्स विथ कंटेनर 7XL, इथे येते 80 REM किंवा 1280 पिक्सल. त्याच्यानंतर आपण पॅडिंग ऍड करू. त्याच्यानंतर इथे आलो, बोललो पॅडिंग MX. त्याच्यानंतर देऊ padding from x-axis 6, padding from y-axis 16. त्याच्यानंतर ग्रीड, जसं मीडियम डिव्हाइसला आलो आपण, ग्रीड कॉलम्स 2, गॅप 10, आयटम्स सेंटर. ठीक आहे, आता सर्वात आपण आधी डिसाईड करू, आपण डिझाईन करू आपली जी लेफ्ट साईड असेल, टाकू लेफ्ट साईड. आपण ऍड करू एक डिव्हिजन. त्यानंतर आपण टेक्स्ट टाकू स्टे अपडेटेड विथ फुटबॉल असं टाकू काहीतरी. त्याच्या आधी आपण याला फक्त क्लास देऊया, क्लास टेक्स्ट 4XL आणि फॉन्ट बोल्ड. ठीक आहे, आतापर्यंत एवढं आपण आलोय. ठीक आहे, आता मी एक्सप्लेन करतो आपण पूर्ण केलं काय 1 बाय 1. ठीक, सर्वात आधी आपण काय केलं, ठीक आहे, इथे बॉडी मध्ये बॅकग्राऊंड कलर दिला. तर मी एक काम करतो,
हा इथे ठेवतो आणि इथे ठेवतो, तुम्हाला समजायला सोपं जाईल ऍट द एंड आपण केलं काय आतापर्यंत. याचं काही काम नाही आपल्याला, याचंही काही काम नाही. ठीक आहे, सर्वात आधी आपण काय केलो, इथे बॉडीला आलो. ठीक आहे, आणि त्याला काय दिला, बॅकग्राऊंड कलर ग्रे. ठीक आहे, आणि इथे त्याचं वेट दिला, आता मी इथे 800 केलं. नेव्हिगेशन 800. ठीक आहे, आता बघा इथे लगेच वेट चेंज होऊन जाईल बॅकग्राऊंडचं. ठीक आहे, किंवा आपण इथे बोललो की रेड. ठीक आहे, बघा आता रेड दिसते, पण आपण काय निवडलो होता सर्वात आधी, ग्रे 200. आता त्याच्यानंतर आपण आलो आणि बोललो, एक मिनिट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ऍड केलं एक नेव्हिगेशन बार. ठीक आहे, हा वाला. ठीक आहे, आता मी 1 मिनिट याला कमेंट करतो, या सेक्शनला, हिरो सेक्शनला. आधी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून देतो आपण नेव्हिगेशन बार मध्ये केलं काय. ते एखादी कमेंट असेल लेफ्ट साइड ला रिमूव्ह करू, 1 मिनिट. हा सेक्शन कमेंट. आता फक्त या सेक्शन वरती लक्ष द्या. ठीक आहे, या नेव्हिगेशन बार वर आपण सर्वात आधी इथे गेलो आणि बोललो नेव्हिगेशनचा जो बॅकग्राऊंड कलर असेल तो काय असेल, ग्रीन. म्हणजे आपण हा क्लास डिफाईन केला ग्रीन 400. ठीक आहे, त्याच्यामध्ये जेवढे बी टेक्स्ट असेल, ठीक आहे, म्हणजे आपण इथे डिफाईन केले H1, किंवा आपण हे लिस्ट टाकले. ठीक आहे, लिंक टाकले, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या नेव्हिगेशन बारचं. ठीक आहे, ते आपण काय बोललो, त्यांचा सर्वांचा कलर हवाय आपल्याला व्हाईट. आणि इथे आपण एक टाकला इमोजी. ठीक आहे, आता इथे काय आलो, आपण बोललो की आपल्याला मॅक्सिमम जे विथ असेल ती किती हवे, 7 एक्सेल. 7 एक्सेल आपण कन्फ्युज असू बघायला. ठीक आहे, त्याच्यावरती फक्त आपण इथे ओव्हर केलं. ठीक, याच्यावरती डबल क्लिक जरी केलं किंवा इथे फक्त कर्सर जरी येऊन गेलो आपलं, ते काय बोलते की 7 एक्सेल म्हणजे 80 REM असेल किंवा 1280 पिक्सेल असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय गेलो, इथे बोललो की MX ऑटो म्हणजे मार्जिन फ्रॉम बोथ साइड ऑटो असेल. त्याच्यानंतर आपण बोललो की डिस्प्ले फ्लेक्स करा जस्टिफाय कॉन्टेंट बिटवीन, म्हणजे हा जो असेल प्रत्येक कॉन्टेंट मध्ये याच्यात आणि याच्यामध्ये स्पेस ऍड होईल. ठीक आहे, नंतर बोललो की आयटम हे ज्या तुम्ही CSS च्या आधीच शिकले असतील बघा, फ्लेक्स वगैरे बोललो होतो तुम्हाला, टेलविंड शिकण्याआधी CSS च्या बेसिक्स तरी माहिती असेल, ते आपण तेच लिहिले इथे, आयटम सेंटर जस्टिफाय बिटवीन. याचा अर्थ तो फ्लेक्स म्हणजे आपण लिहायचो पहिले डिस्प्ले फ्लेक्स जस्टिफाय बिटवीन कॉन्टेंट ते वगैरे आयटम सेंटर, आणि त्याच्यानंतर आपण पॅडिंग टाकली इथे 4. त्याच्यानंतर आपण इथे घेतला आपल्या कंपनीचा लोगो, इथे टाकला आपण की फिफा न्यूज. ठीक आहे, त्याला H1 दिली, त्याचा टेक्स्ट आपण केला 2 एक्सेल आणि फॉन्ट दिला होता बोल. आता फॉन्ट बोल समजत नसेल तर इथे क्लिक केलं, आपल्याला कळून जाईल की एक्झॅक्ट त्याची पिक्सेल किती असते. हे बघा फॉन्ट बोल्ड आपण आलो इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ऍड केली एक अनऑर्डर लिस्ट. ठीक आहे, त्याच्यात आपण टाकले लिस्ट. ठीक आहे, हा HTML चा तुमचा जसं मी लेआउट डिसाईड करायचे पहिले तेच आहे, त्याच्यात आपण काय डिफरन्स नाही केलं, फक्त आपण काय करतो तिथे युटिलिटी क्लासेस ऍड करतो टेलविड. ठीक आहे, आपण बोललो की आपल्याला हिडन पाहिजे. ठीक आहे, मीडियम डिव्हाइस कोणत्या, आपण बोललो की स्टार्टिंगला हिडन असेल तो, पण मीडियम डिव्हाइस वरती त्याचा आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे, फ्लेक्स, आणि त्याचा प्रत्येक याच्यात असेल गॅप 6. इथे आपण एलआय टाकला डिफरंट. ठीक आहे, त्याचं बोललो की जसं इथे कर्सरवर गेलो आपण, म्हणजे प्रत्येक आपल्या लिंक वरती. ठीक आहे, तर तिथे आपल्याला दिसायला पाहिजे. होम वरती गेलो की आपला जो कलर असेल, आपण इथे स्टेट डिफाईन केली ओव्हरची, जसं कर्सर त्या याच्यावरती जाईल, होम वरती गेला की याचा कलर व्हायला पाहिजे ब्ल्यू, की जेणेकरून ती युजरला लिंक वाटेल. ठीक आहे, की याच्यावरती क्लिक केल्यावर नेक्स्ट पेजला आपण जाणार आहे. ठीक आहे, बाय डिफॉल्ट तुम्ही बघितला प्रत्येक लिंकचा जो कलर असतो तो ब्ल्यू असतो, म्हणून आपण बोललो की जसा युजर त्याच्यावरती घेईल, ठीक आहे, कर्सर पॉइंट करेल तर त्याचा कलर व्हायला पाहिजे ब्ल्यू. ठीक आहे, सेम आपण केला अबाउटला, सर्व्हिस आणि कॉन्टॅक्टला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे बटन टाकलं. ठीक आहे, त्याला काय बोललो की त्याची टेक्स्ट साईज जी असेल, ठीक आहे, त्याची 2 एक्सेल असेल, बट तो जसा मीडियम डिव्हाइसला जाईल. ठीक आहे, तो हिडन होईल. ठीक, आता बघा इथे, आता हा दिसतोय कारण की स्मॉल साईज आहे. मीडियम डिव्हाइस त्याच्यापेक्षा ग्रेटर जाईल. ठीक आहे, तेव्हा तो हिडन होईल. ते बघा जसा 760 पिक्सेलचा वरती गेला, आता येते. ठीक आहे, 768 असेल तो, हा ठीक आहे, 768 चा वरती गेला. ठीक आहे, तसा तो हिडन होऊन जाईल, पण त्याचा स्मॉल आला. ठीक आहे,
तर आपल्याला हे बटन दिसायला लागेल. ओके, आतापर्यंत आपण एवढे केलं ना. आता आपण स्टार्ट करणार आहे हिरो सेक्शनला डिझाईन करायला. आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ, त्याच्यानंतर पुढचं सेक्शन डिझाईन करायला. ओके, तर आपण स्टार्ट करू आता परत. ठीक आहे, आपण होतो आपल्या हिरो सेक्शनला, बरोबर. एक मिनिट. ठीक आहे, हे आहे. तुम्हाला मी आता अँटी ग्रॅव्हिटी आयडी एंटायर स्क्रीन शेअर क्लोथ्स हाईड. ओके, आता पहिले आपण सर्वात आधी काय करू, याला कमेंट करू, अनकमेंट करू, सॉरी. याला केलं अनकमेंट. ठीक आहे, आपण इथे दाखवतो बॅकग्राऊंड इन टेक्स्ट व्हाईट. आपण कुठपर्यंत आलो, ठीक आहे. H2 टाकला होता आपण, स्टे अपडेटेड विथ लेटेस्ट न्यूज. आता इथे एकदा चेक करून घेऊ आपण. ऍक्च्युली असं दिसतंय आपली साईट. नॅव्हिगेशन बार, ठीक आहे. हिरो सेक्शन आपल्याला आलंय प्रॉपर. याचा कलर लाईट आहे, याचा डार्क आहे, ठीक आहे. डिफरंट शेड वर होतं. स्टे अपडेटेड विथ फॉरवर्ड. हे टेक्स्ट बी परफेक्ट आले, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण येऊ आणि आपला जो सेक्शन आहे पूर्ण हिरो, त्याला आपण परत स्टाईल करतो. आता याच्यानंतर आपण एक टाकू पॅराग्राफ. आपण कुठे होतो, आपण एक टाकला पॅराग्राफ. तर आपण तेच टेक्स्ट करण्यापेक्षा जास्त काही. चलो, ओके. त्याला आपण ऍड करू. आता हे सेम दिसतंय, एकच आपण थोडस मार्जिन वगैरे ऍड करू याला, म्हणजे थोडी डिफरन्शिएट होऊन जाते. पहिले आपण जो पॅराग्राफला क्लास आपण ऍड करू, मार्जिन फ्रॉम बॉटम 6. टेक्स्ट आपण ऍड करू याला, त्याचा टेक्स्ट कलर चेंज करू. टेक्स्ट चेंज करून आपण टाकू टेक्स्ट ग्रे 200. ओके, आणि त्याच्यानंतर आपण ऍड करू एक बटन. बटनला नाव देऊ आपण रीड न्यूज. आपण बघू ऍक्च्युली. ठीक आहे, आता याला आपण पहिले ऍड करू क्लास. स्टाईल देऊया बटनला पहिले, रीड न्यूजला. बॅकग्राऊंड आपण देऊ याला ग्रीन वरती, येलो सूट होईल आपल्याला. 400. त्यानंतर जेव्हा आपण याला राऊंडेड येलो 400 राऊंडेड. आपण याचा बॉर्डर्स याला सेव ठीक आहे. त्याच्यानंतर ऍड करू पॅडिंग 4. ठीक आहे, आता बरोबर आहे. आता बटन वाटते. आपण याला स्टेट करू, आपण याला टाकू तसं स्टेट वरती. आपण याचा कलर चेंज करू, टेक्स्ट आपण देऊ 700. टेक्स्ट होईल आपलं ब्लॅक. ओके, बघा
आता कलर चेंज होतो, पण हा कलर आपल्याला काय चांगला वाटत नाही, आपण दुसरा कलर ऍड करू. आपण येलोच ठेवू. बॅकग्राऊंड आपण येलो 600, ठीक आहे. टेक्स्ट जे असेल ते आपण व्हाईटच ठेवू, ब्लॅक नाही ठेवणार. बस हा कलर चेंज होतोय. आणि आपण 700चा आपण इथे करू, इट्स वेट 500. आता परफेक्ट आहे. चालू चेक केलं. ओके, आता हे बटन वाटते, ठीक आहे. स्टेट बायचे हवर बी ऍड झाले आहे, तसं आपण कर्सर घेऊन गेलो इथे, आपला कलरही चेंज होतो. हे परफेक्ट आहे. 1 2 3 परफेक्ट. ओके, तर आपण येऊ आणि पुढचं डिझाईन करायला स्टार्ट करतो. त्याच्यानंतर आपला होता लेफ्ट सेक्शन, आता आपण ऍड करू राईट सेक्शन. राईट सेक्शन तर एक काम करू आपण, याच्यात एक इमेज येऊ सर्वात आधी. टाकू एक इमेज. इमेज साठी आपण गुगल वरती टाकू आपण पिक्सेल्स. तर आपल्याला फ्री इमेजेस भेटतील, फ्री फोटोज. नेचरने फिल्टरने आपल्याला इथे सर्च मारायचं आहे फुटबॉल. इथे आपण याच्यावरती आणि इथे करू सर्च. आपल्याला फोटोज पाहिजे इमेज फुटबॉल ऍक्शन. अभिनय आपण हा ट्राय करू. इथे करू कॉपी लिंक इमेज. आपण जाऊ आपल्या वेबसाईट वरती, इथे येऊ, इथे सोर्स मध्ये कॉपी पेस्ट अल्टरनेट मध्ये आपण टाकून देऊ. याचं नाव आहे फुटबॉल इमेज. बस, तर आपण चेक करू इमेज दिसते कसे आपल्या साईड. हे बघा. ओके, आता याचं आपण थोडस चेंज करू. याचं इमेजला क्लास ऍड करू सर्वात आधी. मी साइड बाय साइड ठेवतो, तुम्हाला दिसेल मी ऍक्च्युली करतो काय. ठीक आहे, विथ फुल राउंडेड टू एक्सेल. याच्याने काय झालं आता, त्याचा जर राउंडेड होता, ठीक आहे. हा कसा पहिले म्हणजे आपण याचा ज्या बॉर्डर आहेत, ठीक आहे, राउंड केलं, ठीक आहे. ओके, 1 2 3 पर्यंत आपला नेव्हिगेशन बार झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला हिरो सेक्शन झाले, त्याच्यामध्ये बटन झाले, टेक्स्ट झाले आणि आपली इमेज झाली, ठीक आहे. नेव्हिगेशन बार आणि हिरो सेक्शन आपलं कम्प्लीट आहे. याच्यानंतर आपण टाकणार आहे आपलं मेन न्यूज सेक्शन त्याच्या खाली. तर इथे येऊ आपण. ठीक आहे, आता इथे आपण टाकू मेन न्यूज सेक्शन. पहिले मी एक्सप्लेन करून देतो, हे सेक्शन पूर्ण एकदा आपण केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या सेक्शनला मेन सेक्शनला जाऊ, ठीक आहे. पहिले सर्वात आधी या सेक्शनला आपण दिला बॅकग्राऊंड कलर ग्रीन, ठीक आहे. त्याच्यात जेवढं टेक्स्ट असेल तेवढं व्हाईट दिसेल, बरोबर, ठीक. हा त्याचा कलर ग्रीन, हा प्रॉपर बॅकग्राऊंडला. त्याच्यामधलं जेवढे टेक्स्ट आहे, हे टेक्स्ट आपण जे टाकले ते दिसेल व्हाईट. त्याच्यानंतर आपण एक ऍड केले एक बटन, ठीक आहे, रीड न्यूजचं, ठीक आहे. इथे आपण आलो, सर्वात आधी बोललो की आपल्याला मॅक्सिमम जी विथ राहील, ठीक आहे, याची मॅक्सिमम विथ ती पाहिजे 7 एक्सेल, ठीक आहे. हा पॅडिंग फ्रॉम एक ऍक्सिस 6 आणि वाय ऍक्सिसला आपण 16 दिलं. डिस्प्ले आपण ग्रीड करू, जसं मीडियम डिव्हाइसला आपण टार्गेट मीडियम डिव्हाइस कधी जाऊ वरती जाऊ, ठीक आहे. तर आपण काय बोलू, इथे मीडियम वरती जरी 768 पिक्सेलचा जसं ग्रेटर होऊ आपण, ठीक आहे. तर आपण काय करणार आहे, जो ग्रीड जो आहे, ठीक आहे, तो कॉलम्स 2 मध्ये डिवाइड होईल. म्हणजे आता आपण इथे रिस्पॉन्सिव्हनेस चेक करू, मग तुम्हाला दिसेल.
हे बघा, एक जसा 7. ठीक आहे, आपण जे एक एक्झाम्पल बघितलं होतं बघा, आपण कार्डमध्ये रिस्पॉन्सिव्हनेस ऍड करत होतो की आपल्याला इमेज टॉपला पाहिजे होती, ठीक आहे, स्मॉल डिव्हाइस वरती, आणि बॉटमला टेक्स्ट पाहिजे होतं. आणि जसं आपण मीडियम डिव्हाइस वर ग्रेटर जाऊ, आपल्याला काय पाहतं की लेफ्टला टेक्स्ट यायला पाहिजे. फक्त इथे उलट होते, इथे आपण राईटला इमेज येतोय, तिथे आपण राईटला टेक्स्ट घेत होतो, लेफ्टला इमेज, असं होतं आपलं. ठीक आहे, आपलं एक्झाम्पल. पण मग यूज केस तोच आहे आता. ठीक आहे, जसं स्मॉल डिव्हाइसला जाऊ, हे काय होईल, ठीक आहे, एक कॉलम मध्ये ऍड होऊन जाईल. बट जसं आपण मीडियम डिव्हाइस किंवा त्याचा ग्रेटर दॅन जाऊ, ठीक आहे, तर आपल्याला काय होईल, 2 कॉलम मध्ये आपलं सेक्शन जे आहे ते डिवाइड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण इथे आलो, ठीक आहे, इथे आपण गॅप टाकला त्याचा 10 आणि आयटम सेंटर. ठीक आहे, ह्या सिंपल सिंपल प्रॉपर्टी तुम्हाला माहितीच असेल, सीएसएस मध्ये तुम्ही यूज केलं. ठीक, फक्त रिस्पॉन्सिव्हनेस समजणं गरजेचं आहे तुम्हाला, जे आपण ते स्टार्टिंग पासून तेच बघतोय की टेलविन आपल्यासाठी युजफुल का बरे, की मोबाईल फर्स्ट अप्रोच कसं काय फॉलो करते, आणि त्याचे जे ब्रेक पॉईंट प्रिफिक्स ते यूज कसं होतं, आपण त्यात तेच बघितलं की जसं मीडियम डिव्हाइसला जाऊ, ठीक आहे, हे ग्रीड जे असेल त्याचे कॉलम्स 2 मध्ये डिवाइड होऊन, हा फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम. पण जसं आपण आलो स्मॉल डिव्हाइस वरती, ठीक आहे, तर तो येईल बाय डिफॉल्ट एक, हे बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, आपण एक काय केलं, इथे H2 डिफाईन केला, त्याला आपण टेक्स्ट दिलं 4 एक्सेल. 4 एक्सेल म्हणजे एक्झॅक्ट दिले आपण 36 पिक्सल, आणि त्याचा फॉर्म दिला आपण बोललो स्टेट अपडेटेड विथ फुटबॉल. त्याच्यानंतर आपण एक पॅरेग्राफ ऍड केला, ठीक आहे, त्याला दिला मार्जिन फ्रॉम बॉटम 6, कारण आपण इथे एक बटन टाकणार होतो. तर बटन आणि हे, ठीक आहे, यांच्यामध्ये एक मार्जिन ऍड केलं. तिथे आपण टेक्स्ट टाकले की वेलकम टू अवर फुटबॉल वेबसाईट एक्सेट्रा. ठीक, पण त्याच्यानंतर त्याचा टेक्स्ट जो कलर होता तो ग्रे दिला, कारण की हेडिंग आणि पॅरेग्राफ मध्ये डिफरन्स दिसायला पाहिजे, की जी हेडिंग आहे याचा आपण फॉन्ट दिलाय बोल्ड, आणि याचा फक्त आपण टेक्स्ट कलर आहे तो कमी करून दिलाय, म्हणजे हेडिंग परफेक्ट दिसते. आणि त्याच्यानंतर हा पॅरेग्राफ आहे, त्याच्यानंतर आपण ऍड केले एक सिंगल बटन. ठीक आहे, आपण बटनला आलो, बटनला काय केलं, बॅकग्राऊंड जो कलर होता, ठीक आहे, तो येलो दिला, टेक्स्ट व्हाईट, त्याचा फॉन्ट आपण बोल्ड दिला, आणि राउंडेड 2 एक्सेल अँड पॅडिंग 4, आणि वर जे स्टेट आहे ते टाकलं. तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, आपण जेवढे क्लासेस आतापर्यंत शिकलो, ठीक आहे, आपण तेच यूज करतोय, त्याच्या बाहेरचे कोणते क्लासेस किंवा काही यूज नाही करत. ठीक आहे, आपण रिस्पॉन्सिव्ह शिकलो, बॅकग्राऊंड शिकलो, ठीक आहे, टेक्स्ट शिकलो, ठीक आहे, मॅक्सिमम विथ काय असते, ठीक आहे, फ्लेक्स, सॉरी, ठीक आहे, इथे आपण बघितलं, हा, इथे काहीतरी, इथे कसं काय आलं? हे एक मिनिट, तेच म्हटलं, हे काहीतरी वाटतंय, आता बरोबर दिसतं इथे फिफा आणि स्पेस, आता परफेक्ट आहे. ओके, ठीक आहे, आपण इथे बी तेच युटिलिटी क्लासेस यूज केले मोस्ट ऑफ. ठीक आहे, आणि इथे बी तेच केले, म्हणजे आपण बाहेरचं काही जास्त बघत नाही. ठीक आहे, आपण जे शिकलोय आता आतापर्यंत टेलविन, तेच यूज करून आपण प्रोजेक्ट बनवतोय. ठीक आहे, जसं की तुम्ही स्वतःही ट्राय करू शकता. आता त्याच्यानंतर आपण फक्त एक इमेज टाकली इथे, ठीक आहे, इमेज टाकली, त्याची विथ फुल दिली, आणि तो राऊंड, त्याचा जो बॉर्डर आहे, ठीक आहे, त्या राऊंडेड 2 एक्सेल केला. ठीक आहे, आपण इथे वेबसाईट वरती गेलो, इथून इमेजची लिंक कॉपी केली आणि इथे पेस्ट करून दिली. आता हे म्हणजे आपलं एक नेव्हिगेशन बार आणि हिरो सेक्शन कम्प्लीट आहे विथ रिस्पॉन्सिव्हनेस. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहे आपलं पुढच्या सेक्शन वरती, तो असेल आपला मेन सेक्शन, त्याच्यात असतील कार्ड्स. आता आपण डिझाईन स्टार्ट करू, आपण मेन सेक्शन वरती. सेक्शन डिफाईन क्लास, त्याच्या आधी आपण डिझाईनच्या ऐवजी आपण लेआउट डिसाईड करू. ठीक आहे, सेक्शन
H2 तिचा आपण हेडिंग देऊ लेटेस्ट फुटबॉल न्यूज. आतापर्यंत कोणाला डाऊट आहे कशामध्ये की नेव्हिगेशन बार आपण कसं बनवतो, इन्स्टॉलेशन कसं केले टेलविंडचं आणि हिरो सेक्शनचं कोणत्या याच्यात, कारण की तुम्ही बी हेच यूज करणार आहे मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवणार. असंच लेआउट असतं कोणत्या वेळेचं की एक नेव्हिगेशन बार, एक हिरो सेक्शन, एक मेन सेक्शन, त्याच्यानंतर अजून जर तुम्हाला काही टाकायचं असेल ठीक आहे वेगवेगळे कंपोनंट लास्टला फुटर असतं, याचा डिफरन्स काहीच राहत नाही. त्यामुळे जर याच्यात काही डाऊट असतील तर आत्ताच विचारून घ्या. मग आपण नेक्स्ट पुढे जा, मेन सेक्शन आहे ठीक आहे त्याच्यावरती आपण पुढे जाऊ. इथे मला मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगू शकता की कोणाला डाऊट आहे की नाही. ठीक आहे, तर आपण आता नेक्स्ट जाऊ आपली परत वेबसाईट मध्ये. आपण होतो एंटायर स्क्रीन, त्याच्यानंतर शेअर आणि क्लोज. ठीक आहे, आता आपण याला डिझाईन करू आणि इथे मी साईडला तुम्हाला साईट पण ओपन ठेवतो ऍक्च्युली. ओके, हे आपलं टेक्स्ट दिसते लेटेस्ट फुटबॉल न्यूज. तर सर्वात आधी आपण या सेक्शनला स्टाईल करू ठीक आहे. परत मॅक्स सेम क्लास आपण रिपीट करतो, मॅक्स वेल किती 7 एक्सेल प्रत्येक सेक्शनला आपण तेवढीच देतो. परत इथे मॅक्स ऑटो मार्जिन बोथ ऍक्सिस ऑटो ठीक आहे. पॅडिंग फक्त 12 आणि पॅडिंग फ्रॉम ऍक्सिस 6 ठीक आहे. आता H2 ला आपण स्टाईल करू. आता इथे डिफरन्स तर तुम्हाला दिसणार नाही लगेच, आता H2 ला केल्यावर लगेच दिसेल डिफरन्स ठीक आहे. क्लास टेक्स्ट 3 एक्सेल फॉन्ट बोल्ड आणि टेक्स्ट आपण देऊया सेंटरला. मार्जिन फ्रॉम बॉटम आपण देऊ 10. तर चेक करू परफेक्ट, हे आलं माझं. हा फॉन्ट आता मेन सेक्शनचा आपण फॉन्ट बी इन्क्रीज केला लेटेस्ट फुटबॉल. आता आपल्याला काय करायचंय फक्त इथे कार्ड टाकायचे 1/1 आणि 2-3 कार्ड टाकून त्याच्यानंतर आपल्याला काय कळेल की लेटेस्ट ज्या फुटबॉल न्यूज आहेत ठीक त्या दिसतील आपल्याला. आपण काय करू आता जाऊ आणि इथे टाकू कार्ड. ऑटो सजेशन एकच मिनिट. इथे आपण टाकू कार्ड, त्यानंतर आपण इथे टाकू बरोबर सजेशन दिले ग्रीड मीडियम डिव्हाइस वरती ग्रीडचे आपल्याला 3 कॉलम आणि गॅप 6 नको आहे आपल्याला, हे नको आहे आपल्याला ठीक आहे. गॅप आपल्याला हवा आहे 8 आणि जसं आपण स्मॉल डिव्हाइसला टार्गेट करूया, स्मॉल डिव्हाइस ग्रीड कॉलम 2 ठीक आहे. याच्यानंतर आपण बघू लार्जला 3 बस. त्याच्यानंतर कार्ड फर्स्ट परफेक्ट डिव्हिजन क्लास बॅकग्राउंड व्हाईट राउंडेड एनजी शॅडो ओपन इट शॅडोज बरोबर दिसेल का आपण एकदा ट्राय करू ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटलं तर आपण मॉडिफाय करू.
एकदा बघू परफेक्ट दिसतंय का. त्याच्यामध्ये आपण एक इमेज टाकू सर्वात आधी. आता तर आपल्या इथे दिसणार नाही कारण आपण ऍड नाही केलंय काय. तर एक इमेज टाकून आपण चेक करू की आपल्याला परफेक्ट मॅच होते का नाही आपल्या वेबसाईटला लेआउट प्रॉपर. तर परत एक इमेज घेऊ आणि ऍड करू पण ठीक आहे इमेज ऍड करू रिटच आलो इथे गेलो इथे कॉपी इमेज लिंक आणि इथे करू आपण ती पेस्ट. आता आपल्याला दिसेल एक्झॅक्टली ती मॅच होते का नाही आपल्या साईड अनटायटल नाही इथे आपली वेबसाईट नाही परफेक्ट. आता परत 2-3 इमेज ऍड करू आपण. रिव्हिजन फर्स्ट आपण येऊ कट. आता आपण इथे येऊ कार सेकंड कार थर्ड कार फोर्थ. आपण इथे पहिले कमेंट टाकू म्हणजे आपण कन्फ्युज होणार कोणता कार. कार फर्स्ट कार सेकंड कार थर्ड आणि कार फोर्थ. ओके आपण एक काम करू 3च टाकू 3 परफेक्ट वाटतील पेक्षा. आता परफेक्ट दिसतंय फर्स्ट सेकंड अँड थर्ड. त्याच्यानंतर आपण येऊ आणि इथून एक इमेज आपण एक केले आपल्याला अजून 2 इमेज पाहिजे. हिला कॉपी करू कॉपी इमेज लिंक देन सेकंडला आपण पेस्ट करू. चालू सेकंड वाली इमेज फर्स्ट सेकंड अँड लास्ट जी पण टाकूया थर्ड वाली इमेज. 1-2 लास्ट इमेज कॉपी अगेन इथे पेस्ट. ओके आता आपले झाले परफेक्ट 3 इमेज. आता आपल्याला काय टाकायचं इथे एक हेडिंग द्यावं लागेल आणि पॅरेग्राफ द्यावं लागेल की ऍक्च्युअली ठीक आहे म्हणजे न्यूज आपण बोलले ना लेटेस्ट वर बोलले होतो आपण फक्त काय ऍड केली इमेजेस ऍड केली. आपल्याला इथे काय टाकावं लागेल टेक्स्ट वगैरे जसे न्यूजला असतं ठीक आहे म्हणजे डिस्क्राईब करेल की ऍक्च्युअली या मॅचेस मध्ये झालं. आपण इथे येऊ प्रत्येक इथे ऍड करू एक डिव्हिजन टाकू. सगळ्यात आधी तिला क्लास देऊ पेडिंग 5 प्लस आपण टाकू h3. तिला बोलू बिग मॅच युनाइट BIG मॅच टू नाईट. ओके त्याच्यानंतर आपण हे टाकू पॅराग्राफ. तर टेक्स्ट काय टाकायचं आपण ऑटो सजेशन येते ठीक आहे AI कडनं आपण तेच ऍड करून त्याला आपण आता दिसतं कसं एकदा चेक करून घेऊ नंतर बघू ऍक्च्युअली. ओके बिग मॅच टू नाईट. आता हे पूर्ण सेमच दिसणार का H2 वगैरे. आपण याला एक काम करू हा एवढा सेक्शन आहे ना H2 चा प्लस हा असेल ठीक आहे हा पॅरेग्राफ
या दोन्हींना आपण टेलविंड ऍड करू. क्लास फॉन्ट बोल्ड टेक्स्ट एक्सेल टेक्स्ट एक्सेल याला ग्रेचं बरोबर आहे. फक्त एक्सेल बस, याची काही गरज नाही. फॉर्म बोर्ड ग्रे 600 माझे फॉर्म बोर्ड एवढं जरी असलं तरी आपल्याला डिफरन्स झालेला होता. बस बिग मॅच टू नाईट त्याच्यानंतर हे प्रॉपर त्याचे पॅरेग्राफ जे होणार आहे. आता परत सेम आपण कॉपी करू, फक्त चेंज करत जाऊ. हा एक आणि हा पॅरेग्राफ झाली डिव्हिजन. त्यानंतर 1 2 आणि हा लास्टचा 3. आता चेक करू आपण आपले सेट परफेक्ट. नेव्हिगेशन बार, हिरो सेक्शन, बटन, लेटेस्ट फुटबॉल न्यूज, ठीक आहे. बिग मॅच टू नाईट 1 2 आणि 3 कार्ड आपलं ऍड आहे. आता आपण एक काम करू, यांना डिफरन्शिएट करण्यासाठी फक्त याचे जे टेक्स्ट असतील ते चेंज करू. टेक्स्ट टू नाईट आपण याचं ठीक आहे. ऑटो सजेशन येत असेल तर आपण ते ऍक्सेप्ट करू, नाही तर मग आपण चॅट जीपीटी कडनं हे दोन्ही टेक्स्ट चेंज करून. हा पहिल्याचं तर ठीक आहे. आणि एक काम करू, हे दोन्ही टेक्स्ट आहे ना याला आपण चेंज करून करू. जाऊ बोलू याला की आपल्याला टेक्स्ट जे आहे ते चेंज it to and paragraph and something different. तर आपल्याला चेंज करून दे. अबे नाही रे, something related to football news. एक काम करू, आपण एखाद्या वेबसाईट वरती जातो, तिथून एक टेक्स्ट कॉपी करून आपल्या याच्यात पेस्ट करून काढणार. ठीक आहे. आपण आलो यांच्या फिबाच्या वेबसाईटवर. बस हीच पाहिजे आपल्याला टेक्स्ट. लिंक आहे ना, पण नाही पण नाही पण नाही. बस याच्यावरती जाऊ, याला कॉपी करू. कार सेकंड मध्ये ते कॉपी पेस्ट, परत इथे आलो, आपल्याला अजून टेक्स्ट हवंय ना थोडं. बस इथून कॉपी झालं आपल्या साईड वरती. झालं आपलं काम. परत गेलो एक न्यूज वरती, ऑस्ट्रेलिया डायरेक्ट मार्केटच्याकडे अवेलेबल आहे.
की आपण आलो आता परत आपल्या साईट वरती. मीटिंग चालू. 1 2 3 मी प्रेझेंट करतो स्क्रीन पर. सॉरी. शेअर. बस ठीक आहे. आलो मी. केलं कॉपी. टाकला आपल्या साईट वरती. कुठे गेला कार्ड 3. इथे गेलो. Alt 3H3 प्लस ते टेक्स्ट केलं. एक्सपांड टर्की. ठीक आहे. बस ऑटो सजेशन येऊन गेलं. आता याला क्लोज करू आपण. आता बघू एक्झॅक्ट आपलं दिसते कसं सर. आता परफेक्ट नेव्हिगेशन बार, हिरो सेक्शन, लेटेस्ट फुटबॉल न्यूज. ठीक आहे. 1 कार्ड 2 कार्ड 3. आणि आता चेक करायची रिस्पॉन्सिबिलिटीज. 1 2 3 परफेक्ट. मोबाईल वरती असं दिसलं आपण. 1 2 आणि 3 आपण जे मीडिया क्वेरी डिफाईन केलं तिथे त्याच्यासाठी परफेक्ट. थोडं टेक्स्ट कमी करून द्यावं पण इथे फक्त एक कन्सिस्टन्सी मेन राहिला. ओके आता परफेक्ट. ओके आता एक काम करू. आता न्यूज तर दाखवतोय आपण करेक्ट. पण जर आपल्याला वाटतं की इथे एक बटन टाकू. ठीक आहे. एक एंडिंगला रीड मोर टाईप की जेणेकरून ठीक आहे आता युजरला इथे बघायचं असेल या न्यूज वरती क्लिक केलं. ठीक आहे. हे शॉर्ट मध्ये डिस्क्रिप्शन आहे ना. या कार्ड वरती आपण एक बटन टाकू रीड मोर तिन्हींना. जसं आपण इथे टाकले. ठीक आहे. आपण याचा कलरही डिसाईड करू. सर्वात आधी आपण एक काम करू. याला टाकू एक बटन. बटन एक्झॅक्ट यायला पाहिजे आपलं पॅरेग्राफचं खाली ना. कार्ड फर्स्ट कुठे आपलं बटन रीड मोर. कॅपिटल पहिलं बटन रीड मोर. कॉपी कार्ड फर्स्ट पॅरेग्राफचा एक्झॅक्ट खाली कार्ड सेकंड आणि कार्ड आपलं थर्ड. परफेक्ट. रीड मोर अँड व्हिडिओ. आता एक काम करूया आपण स्टाईल देऊ आधी सर्व. क्लास ठीक आहे. बॅकग्राऊंड ब्ल्यू 800 टेक्स्ट 8 फॉन्ट राउंडेड व्हायचं. परफेक्ट आले आपल्याला जे सजेशन पाहतो. त्याला आता कॉपी परत इथे आलो. पेस्ट परत इथे येऊ. कॉपी पेस्ट आले बघा आपल्याला जे बहुतेक 3 बटन्स आहे. ठीक आहे. रीड मोर बटन. याचे थोडे आपण ना पॅडिंग कमी करू. पॅडिंग आपण करूया याला पण 2 याला पण 2 ठीक आहे. आता येऊन आता चेक करू. एकाची राहिली ना फक्त. एकाची हा याची राहिली पहिल्या कार्डची पॅडिंग 2. ठीक आता परफेक्ट येत आहे. ठीक आहे. आपला नेव्हिगेशन हिरो सेक्शन लेटेस्ट न्यूज. ठीक आहे. रीड मोर आपलं लँडिंग पेज आता परफेक्ट दिसते. ठीक आहे. आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा. त्याच्यानंतर पुढची स्टाईल घेऊ.
क्लोज करा, याला क्लोज, याला क्लोज, याला क्लोज, याला क्लोज, याला क्लोज. 2 मिनिटं पोच. ठीक, आपण परत स्टार्ट करू. आपलं लेटेस्ट न्यूजचं जे सेक्शन होतं ते कम्प्लीट झाले. आता आपण एंडिंगला पहिले तुमची स्क्रीन जे असेल ती प्रेझेंट करतो. स्क्रीन प्रेझेंट आय डी डन. फुटबॉल टेस्ट आता एकदा परत बघून घ्या. आपली वेबसाईट परफेक्ट दिसते. नेव्हिगेशन बार होम आपले चालतंय का बरोबर? ठीक आहे, व्ह्यू. त्याच्यानंतर आपलं लेफ्टला टेक्स्ट परफेक्ट, राईटला आपली इमेज ही पण दिसते. लेटेस्ट फुटबॉल न्यूजमध्ये आपले तिन्ही कार्ड बरोबर दिसतात. त्यानंतर 1, 2 आणि 3 आपले रीड मोड. ठीक आहे, हे तिन्ही बटन दिसतात. आता याच्या पुढे आपण काय करू, अजून एक सेक्शन ऍड करू. ठीक आहे, तिथं आपण जे की आपलं असेल, ठीक आहे, फायनल सेक्शन, त्याला आपण देऊया नाव आपलं फुटर. तर इथे येऊ आणि सेक्शनचं नाव देऊ आपण सेक्शन फुटर. कमेंट ऍड करायचं फुटर. इथे आलो सेक्शन पेक्षा एक काम करू, आपण एक टॅग यूज करू ना, फुटर. त्यात एक टाकू डिव्हिजन मध्ये टाकू H3 मध्ये टाकू आपली फुटबॉल न्यूज. त्याच्यानंतर एक आपण टाकू पॅरेग्राफ युवर डेली सोर्स काहीतरी टाकू आपण फुटबॉल. हा बरोबर. कनेक्टेड डी. परत एक पॅरेग्राफ टाकू. नाव देऊ आपण P2026 फुटबॉल न्यूज ऑल राईट रिझर्व. बस. आता आपण येऊ, आपली साईड ओपन करू. आपलं फुटर सेक्शन दिसतंय कसं आहे चेक करू. आता इथे काहीच नाही आले. आपण म्हणजे अजून आपण स्टाईल ऍडच केली नाही. स्टाईल ऍड करण्यासाठी एक मिनिट. आता पहिले आपण काय करू, याला ऍड करू बॅकग्राऊंड कलर. क्लास आपण देऊ बॅकग्राऊंड ग्रे. आपण वेट देऊ 90. आता चेक करू परत काय डिफरन्स आहे. आता परफेक्ट कलर. आता याचा टेक्स्ट कलर जो असेल तो आपण करूया व्हाईट. टेक्स्ट व्हाईट. अरे टेक्स्ट कार व्हाईट निघाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मार्जिन फॉर्म 10 डिव्हिजन क्लास मॅक्स डब्ल्यू. तेच आपले परत 7 एक्सेल merging from both axes auto x6 padding from 8 text center plus आपण काम करू याला टाकूया क्लास टेक्स्ट टू एक्सेल. ओके, आता परफेक्ट आहे ना. फुटबॉल न्यूज फुटबॉल न्यूज टेक्स्ट
लास्टला आपण देऊ, चेक करू. ओके ठीक आहे. तर आपल्या आता इथे पूर्ण आपलं जे लँडिंग पेज आहे ठीक आहे ते कम्प्लीट झालंय. पासून नेव्हिगेशन बार, तो आपला हिरो सेक्शन, तो इमेज ठीक आहे, त्याच्यानंतर एक कार्ड सेक्शन जसं आपण डिस्कस केलं तसं ठीक आहे. याच्यावर आपले स्टेट जे इफेक्ट असतात ते. तर ठीक आहे, आता तुम्ही बिगिनर लेवलला तर तुमच्यासाठी ठीक आहे हे एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे ठीक आहे की वेबसाईट आपण डिझाईन कसं काय करतो ॲज अ बिगिनर लेवल. म्हणजे आपण याच्यात ॲनिमेशन वगैरे ॲड नाही केले बघा. ते आपण जेव्हा तुम्हाला रिॲक्ट शिकवेल त्याच्यात आपण अजून टेलविनमध्ये ॲनिमेशन वगैरे आपण ॲड करू. पण आता जेवढं आपण शिकलो ठीक आहे, युटिलिटी क्लासेस, कंपोनंट वगैरे कसं काय यूज करतात, या सगळ्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या. तुम्ही एक नोटीस केला असेल ठीक आहे, आपण तेच क्लासेस यूज केले असते जे बेसिक लेवल म्हणजे आतापर्यंत आपण जास्त शिकलो ठीक. बाहेरचं आपण काही जास्त ऍड नाही केले. आणि बाहेरचं जरी आपण ऍड केले ठीक आहे बाकीच्या वेबसाईटचं किंवा ते प्री बिल्ड कंपोनंट असतात त्याच्यात बी हेच काय डिफरन्स नाही राहणार. हेच ते रिस्पॉन्सिव्हनेस ऍड करतील कारण की डॉक्युमेंटेशन मध्येच त्यांनी दिलेले हेच ठीक आहे. त्यांना हेच आपल्याला यूज करणं हेच आहे. फक्त ते त्यांचं जे असेल ठीक आहे, त्यांची ती स्टायलिंग जे असेल ठीक आहे ती थोडी ऍडव्हान्स लेवलला वगैरे असं केलं असेल जसं की आम्ही ह्या वेबसाईटला केली ठीक आहे. ही आमची वेबसाईट आहे, ही पण आम्ही टेलविननेच बनवतो. याच्यात ॲनिमेशन वगैरे सर्व ऍड केलं. हे वेबसाईट होते तर बघा हे चेंज होते किंवा आधी रिफ्रेश केली की आपण रिफ्रेशचं बटन दाबलं की हे स्टार्ट होतील नंबर्स. हा नेव्हिगेशन बारा चेंज होईल जसा मी स्क्रोल खाली करेल ठीक आहे. आता असं ठीक आहे पूर्ण स्क्रीन ॲक्वायर करतो जसं मी खाली आलो हा छोटा होऊन जाईल. त्याप्रमाणे असं आम्ही बी डिझाईन केली होती युझिंग टेलविन. याच्यात बी टेलविननेच यूज केले, फक्त ॲनिमेशन वगैरे आम्ही ॲड केले होते जास्त ठीक आहे. जी तुम्ही बी करणार जेव्हा पुढे जाऊन तुम्ही डेव्हलप करणार ठीक आहे वेबसाईट त्या लेवलला. बट आता ठीक आहे बिगिनर लेवललाही परफेक्ट आहे. तुम्ही टेलविन यूज करून असे एक सिम्पल वेबसाईट किंवा वेब पेज बनवू शकता आता स्टार्टिंग होती. मी तुम्हाला ॲटलिस्ट टेलविन शिकता तरी. पण आता अजून एक ट्रिक सांगतो ठीक आहे. आता तुम्हाला वाटते की आपण सर्व मॅन्युअली केले बरोबर, कार्ड्स वगैरे आपण सर्व लिहिले मॅन्युअली कोड केला सर्व डिसाईड केलं. आता हेच जर मला मी बोललो की मला प्री बिल्ड कंपोनंट पाहिजे असते ठीक आहे, तर मी काय केलं असतं इथे आलो असतो टेलविन किंवा एक वेबसाईट आहे ठीक आहे फ्लो बाईट, इथे आलो असतो याच्यावरती गेलो असतो, इथून गेलो असतो डॉक्युमेंटेशन मध्ये मी बोललो की मला हिरो सेक्शन पाहिजे. फक्त इथे जाईल टाकेल इथे हिरो सेक्शन, ही लिस्ट आली. आपल्याला हवा आहे हिरो सेक्शन फ्लो बाईट, आपण टाकूया हिरो सेक्शन. चालो हे बघा आपल्याला ऑलरेडी खूप प्रीडिफाईन हिरो सेक्शन भेटतो. आता मी काय करेल, मला जर हे टाकायचं राहिलं असतं मी काय केलं असतं ते कॉपी आणि आपलं जे सेक्शन हिरो सेक्शन त्याला कमेंट, इथे कमेंट ऑलरेडी ऍड असेल म्हणून इश्यू येते कमेंट. एक मिनिट आता कमेंट यार परत कोणती कमेंट आहे याच्यात, सेक्शन सेक्शन पूर्ण सेक्शन 1 2 3 ते यायला नको आता कमेंट. ओके आता हे आपण कमेंट करू म्हणजे आपण जे क्लोज कॉपी केले ठीक आहे ते तिथे पेस्ट करून
आपल्याला काय करायचं, फक्त जो इमेज असेल तो आपल्याला आपला घ्यायचा आहे, ठीक आहे. कॉपी केलेला आपण जो सोर्स आहे इमेजचा, इथे घेतला कॉपी आणि इथे केला इमेज 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 कुठे, ठीक आहे, इमेज डॉट सोर्स, ठीक आहे, आणि इथे पेस्ट इमेज. ओके, आता आपण आपली साईट चेक करू, ठीक आहे. बघा पूर्ण स्टाईल चेंज झाले, आपलं टेक्स्ट वगैरे, तर बॅकग्राऊंड व्हाईट होऊन गेले, जसं आपण इथे कॉपी केलं होतं तेच. ते गेलो होतं आपण कॉपी, हे वाला हा प्रिव्ह्यू, सेम, फक्त इथे त्यांची इमेज वगैरे चेंज आहे, एक बटन आहे. पण मग तेच आपल्याला जे पाहिजे होतं, ठीक आहे, ते परफेक्ट आलंय. याच्यानुसार तुम्हाला चेंज करायचं असेल तुमच्या वेबसाईटनुसार तर आपण चेंज करू शकतो, ठीक. आता ही बी एक आयडिया आहे की तुम्ही असं इथून फ्लोबाईटवरनं जाऊन एक कंपोनंट करू शकता, बट स्टार्टिंगला नाही. एकदा तुम्हाला कोड वाचता यायला लागला, तुम्हाला समजायला लागलं की हा क्लासचा यूज काय, ठीक आहे, युटिलिटी क्लासचा यूज काय, त्यानुसार तुम्ही इथून डायरेक्ट सेक्शन येऊन इथून कॉपी करायचं आणि आपल्या साईडमध्ये पेस्ट करून आपल्या नीडप्रमाणे ते मॉडिफाय करू शकतो. बट स्टार्टिंगला मी देणार नाही ते ॲडवाइस की तुम्ही करा. स्टार्टिंगला असे बेसिक वेब पेजेस तुम्ही स्वतः बनवा की जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल. टेलविंडचा जे युटिलिटी क्लासेस आहे, ठीक आहे, रिस्पॉन्सिनेसची प्रत्येक गोष्टीची अंडरस्टँडिंग येईल की कलर कसं काय डिफाईन करतो आपण, किंवा हे पॅडिंग कसं काय ॲड करतोय, मॅक्स विथ काय, ठीक आहे, हे क्लासेस वन बाय वन तुम्हाला समजायला लागतं. आता याच्यामध्ये बघितलं तर अजून खूप कंपोनंट दिले त्यांनी, बट इथे आयकॉन्स पण आहे त्यांचे, ठीक आहे. इथे हे बी तुम्ही कॉपी करू शकता, किंवा तुम्हाला वाटतंय की अजून इथे डॉक्युमेंटेशन मध्ये जाऊ, ठीक आहे, हे पुन्हा डॉक्युमेंटेशन बी बघू शकता. हे रिॲक्टचं दिले बघा आपल्याला, रिॲक्ट, ठीक आहे. ह्याप्रमाणे हे बी एक ऑप्शन आहे, बट ते आत्ता नाही, मी आता टाईम आहे म्हणून सांगतोय तुम्हाला की एक हे बी ऑप्शन असतं की आपण स्वतः कंपोनंट बनवण्यापेक्षा आपण असं वेबसाईट बघतो. ही एकच नाही, असं खूप वेबसाईट आहे, ठीक आहे. मी एक एक्झाम्पल दिलं प्रोवाइडचं, असं भरपूर डिफरंट डिफरंट वेबसाईट आहे. तुम्ही जर सर्च केलं इथे जाऊन टेलविंड कंपोनंट्स, इथे टाकलं कंपोनंट्स फॉर फ्री, इथे आता ते टेलविंडचं जे ऑफिशियल आहे, ठीक आहे, ते सबस्क्रिप्शन बेस म्हणजे ते चार्ज करतात, ठीक आहे. ते नाही यूज करायचं, आपल्याला जे फ्री अल्टरनेटिव्ह आहे, ठीक आहे, फ्लोबाईट झालं, ठीक आहे, आता हायपर यू आय म्हणून बी, ठीक आहे, याच्यात बी तुम्ही कॉपी करू शकता, ठीक आहे. त्यांनी काय दिले आपल्याला, आपण बटन्सचा चेक करू, त्या बटन्स वरती आलो, ठीक. आता बघा हे 3 बटन दिले, ठीक आहे. हे आता इथे प्रिव्ह्यू केला आपण, आपल्याला इथे लगेच कोड भेटून जाईल, ठीक आहे. हा कॉपी करायचा, तिथे पेस्ट करायचं आपल्या साईटमध्ये, त्याप्रमाणे चेंजेस करून घ्यायचे आपल्या साईटच्या प्रमाणे, ठीक आहे. नाही तर तसंच नाही राहू द्यायचं कॉपी करून, कारण की ते त्याने टार्गेट दुसऱ्या वेबसाईटला केलं राहतं, आपली वेबसाईट जसं टॉपिक दुसरा असतो. आता इथे प्रोग्रेस बार आहे, हा बी आपण कॉपी करू शकतो, ठीक आहे. हा प्रोग्रेस बार, आता हे बी दिसतं आपल्याला मोबाईलवरती कसं दिसेल, इथे त्यांनी रिस्पॉन्सिव्ह आहे बघ, स्मॉल, मीडियम, लार्ज आणि फुल, ठीक आहे, हे बी दिलंय. आणि हा त्याचा कोड आहे, हा कॉपी करायचा आणि आपल्या याच्यात पेस्ट, बस एवढंच आहे. बट मग ते हे करायचं आधी तुम्हाला बेसिक्स माहिती पाहिजे, कारण की तुम्ही डायरेक्ट इथे येऊन कॉपी पेस्ट केलं की नंतर त्याच्यात चेंजेस आले तर तुम्हाला करताच येणार, तुम्हाला समजणार नाही ते कंपोनंट ऍक्च्युली त्याचा यूज काय करतो आपण, त्याला चेंज कसं काय करतो. सेम आता याच्यात बी दिले बघा, ही बी एक वेबसाईट आहे कंपोनंट. ओके, इथे एक आहे ॲडव्हान्स साईट रेंजर, आता हे बी बोलले कंपोनंट इन्स्टॉल वगैरे करून, ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही करू शकता पूर्ण टेलविंडचा यूज, ठीक आहे. आता इथपर्यंत कोणाला डाऊट आहे असेल तर विचारा, तर मग आपण अटेंडन्स जे असेल मी स्क्रीनशॉट घेणार आणि मग तुम्ही लिव्ह करू शकता. ओके, ओके. आता कोणाला डाऊट असेल तर विचारा, नाही तर मग आपण मी अटेंडन्स घ्यायला स्टार्ट करते, म्हणजे अटेंडन्स मीन्स तुमचा स्क्रीनशॉट. ओके,
ओके, ठीक आहे. जर डाऊट नसेल तर तुम्ही लिव्ह करू शकता मीटिंग. टाइम झाला आहे आपला. जर डाऊट असेल तर थांबा, मला इथे विचारा मेसेजमध्ये, मी एक्सप्लेन करेन तुम्हाला काही समजलं नसेल. ठीक आहे. डाऊट नसेल तर लेफ्ट करा, मी मीटिंग एंड करतो. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।